राम राम मंडळी. आता राम राम मी इतक्या वेळा झालाय, की म्हणजे अख्खी एक माळच केल्यासारखी झाली जपल्यावानी. आपलं आजच्या ह्या भागामध्ये मनापासून स्वागत. मी येताना विचार करत होतो, की गुरुजी जे सांगतायत त्यानं आपल्यात बदल होतोय का? आणि जाणवायला लागलं की होतोय. पण नुसतं मीच नाही बदलत, तर सगळं जगच बदलायला लागलंय. आणि इतकं बदलायला लागलंय, की कालचं आज राहीना, आजचं उद्या राहतं का नाही याची गॅरंटी नाही. काहीच म्हणजे कळतच नाही. म्हणजे आपल्या घरी पहिले चूल होती. चुलून पुन्हा गॅस सिलेंडर आले. शहरात पाहिलं तर कुठून तरी पाईपनं ते गॅस येतोय. म्हणजे सगळा असा गतिशील बदल होत चाललाय. तर आमच्या मामाची तर पहिलं म्हणजे अवतशी लाल जरद बैल होते. नंतर संकरीत बैल आले. नंतर ट्रॅक्टर आला. म्हणजे इतकी स्पीड आहे त्या बदलाला, की एक सांगायला गेलं, की दुसऱ्या चक्करला गेलं, की नवंच काहीतरी येत असतं. सर म्हणजे स्थिर नाहीच. आता इकडची मुंबईची फॅशन आहे ना, आमच्या गावापर्यंत येऊस तर, पुन्हा आम्ही ती आत्मसात करूस तर, आम्ही ती लिहूस तर लगेच नवीच पुन्हा दुसरी येते. म्हणजे आम्हाला ही जुनी झाल्यासारखी वाटायला लागली. म्हणजे इतकं काय स्पीडच किती आहे काही कळत नाही सर. अगदी बरोबर आहे. हो, काय झालं माहिती का, की बदल हे ना होतेच. हो. म्हणजे निसर्गातही बदल होतात, माणसामध्येही बदल होतात, हं, सगळ्या वातावरणामध्येही बदल होतात. फक्त काय झालं, की गेल्या 100-150 वर्षांमध्ये ना, माणसानं स्वतःची बुद्धी वापरून, विज्ञान तंत्रज्ञान वापरून जे बदल केले, त्या बदलांमुळे ना एकंदरीतच बदलाची स्पीड वाढली. काय होतं ना, पूर्वी बदलाची एक लाट आली. हो, हं. हो. तर ती लाट यायची, ती किनाऱ्याला लागायची, हो, हो, ती हो. स्थिरावायची, हो, हो. मग नवीन लाट यायची. हो, हो, हो. आता काय झालं, की म्हणजे मिथून कट किती दिवस चालला. नंतर आता तर गजनी कट आला, की पुन्हा ते दुसराच कुठलातरी येतो, इकडून येतो, तिकडून येतो. म्हणजे असे दर 6 महिन्याला एक वेगळा ट्रेंड यायला लागला. अगदी बरोबर. हो. त्याचं कारण काय झालं माहिती का, की त्या काळामध्ये ना, जग होतं ना, ते छोटं होतं. हो, हो. हं. त्यामुळे आपल्याला फक्त आपल्याकडचेच कलाकार ठाऊक होते. हो, 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 हो. त्यामुळे हेअर कटचंही जर उदाहरण हो, घेतलंच, हो. तर आज आफ्रिकेतला कोणी असेल, साउथ कोरियातला कोणी हो, असेल हां. किंवा अमेरिकेतला कोणी असेल हो, किंवा भारतातला कोणी हो, असेल, हो. ते सगळे कलाकार एकमेकांना माहिती झाले ना. हो, म्हणजे आता तो क्यू पॉल नावाचा जो मुलगा आहे, तो हां, आता इकडं माहीत झाला. माहीत झालं. हां, हां. बरोबर आहे की नाही? हं, त्यामुळे वैश्विकीकरण म्हणजे हं, जागतिकीकरण जे झालं ना हं, सगळं, हं. त्याच्यामुळं बदलांची गती वाढली. हो, हो. त्यामुळे गेल्या 30-40 वर्षांमध्ये हं. बदलांची गती वाढली जागतिकीकरणाच्या नंतर. हो, कारण एका बाजूने जग संपर्काच्या पातळीवरती खूप जवळ आलं, एका हं. बाजूने. हो, हो, हं. हो. अर्थात आपण असं म्हणतो, की माणसा-माणसांमधला संपर्क वाढला, हं. पण माणसा-माणसांमधली नाती हो, ही त्या हो. प्रमाणात घट्ट झालीच, असं नाही. हो, हं. काही बाबतीत झाली, हो, काही बाबतीत विरळ झाली. हो, हो. थोडक्यामध्ये हा जो बदल आहे, हं, हं, हं. जो आपल्या वैयक्तिक जीवनाच्या बाहेरचा बदल आहे. हो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण, तू आणि मी काही खूप केलेलं नाही. हो, पण ते बदलतंय सगळं. हो, हो. आपण त्याचा भाग आहोत. भाग आहे. हो, आपण तो बदल भोगतो पण आहोत आणि उपभोगतो हो, पण आहोत. हो, हो, हो. दोन्ही पण. हो, दोन्ही पण आहेत. बरोबर. म्हणजे आज जसं एखाद्या आई-वडिलांची मुलं ही परदेशातच राहत आहेत. हो, हं. त्यांना कर्तृत्वाचं कौतुक पण वाटतंय, हो. पण एकटेपणा त्यांना भोगायलाही लागतोय ह्या हो, आई-वडिलांना. हो, हो, म्हणजे भोग आणि उपभोग हो, हो. हे दोन्ही सुद्धा म्हणजे आलेचच. कधीतरी अमेरिका टूरवर गेले म्हणजे उपभोगतात हां. आणि इकडं एकटेपणा म्हणजे हे भोगतात. हां, हो, तर हा जो भाग आहे, हा आत्ताच्या जगामध्ये त्याची गती वाढली आणि हो, त्यामुळे ना माणसाला उसंत मिळेना बदलाशी जुळवून घ्यायला. हो, हो, हं. आता माणसानं हे सगळं जे घडवून आणलं, हं, हं. माणसाच्या बुद्धीनं, विज्ञानाने, तंत्रज्ञानाने, माणसाच्या विचारांनी, त्याला आपण शिकण्यासाठी हं, आत्ता हं, परिवर्तन असं म्हणूया. हं. म्हणजे बदल वेगळा आणि म्हणजे जो होतो आहे आपल्या आजूबाजूला हं, त्याला आपण आता बदल म्हणू. बदल. हो,
आणि आपल्या विचार, भावना आणि वर्तनामध्ये जे करायचंय त्याला आपण परिवर्तन म्हणू. सोपं आहे. बदल म्हणजे इंग्रजीमध्ये चेंज हो. आणि परिवर्तन म्हणजे इंग्रजीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन याचा अर्थ आमूलाग्र बदल. हं, हं. हं. तर आपण आता असं म्हणू शिकण्यासाठी, की बाहेरून चालले आहेत ते बदल आहेत हो. आणि मला माझ्यामध्ये जे घडवून आणायचंय ते परिवर्तन आहे. बरोबर. हं. हो. म्हणजे आपल्याला शिकायला सोपं जाईल. हं, आणि हे म्हणजे पूर्वी महिला फक्त गृहिणी म्हणजे रांधा-वाढा, उष्ट काढा हे जे करायच्या आणि आता एकदम लगे मुख्य प्रवाहात येऊन म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी करिअरही केलं, वेगवेगळे क्षेत्र उभा केलेत. हे परिवर्तन. हां, बरोबर. आता बघा म्हणून महिलेने स्वतःमध्ये जे घडवून आणलं ते परिवर्तन. हं. सावित्रीबाई फुलेंच्या पासून हो. ते आजपर्यंत जे घडवून आणलं ते परिवर्तन. कारण त्या स्त्रीनं याचा अर्थ वैयक्तिक हो, हो, स्त्रीनं आणि हो. स्त्रीच्या समूहानं तिला पाठिंबा देणाऱ्या पुरुषांच्या हो, हो. सहाय्यानं सगळं. या सगळ्यांनी जे घडवून आणलं ते परिवर्तन. हं. म्हणजे आपण सगळेच जण एका बाजूने आपल्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतो आणि समूहामध्ये सुद्धा परिवर्तन घडवून आणू शकतो. आता जेव्हा आपण हा शब्द परिवर्तन किंवा ट्रान्सफॉर्मेशन हा शब्द वापरतो, त्यावेळेला हे परिवर्तन विकासासाठी आहे. हे परिवर्तन स्वहितासोबत परहिताची सांगड घालणारं आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. अर्थातच स्वहिताबरोबर परहिताची सांगड म्हणजेच आपली आत्मस्वीकाराची तिसरी पायरी. तेव्हा स्वहिताबरोबर परहिताची सांगड घालतं ते परिवर्तन, असं आपण म्हणूया. आणि ते परिवर्तन विचार, भावना, वर्तन यामध्ये घडवणं, हे जर आपण केलं तर सगळ्या बदलांना म्हणजे चेंजला आपण प्रभावीपणे जुळवून घेऊ शकू त्याच्यासोबत. हे आपल्याला शिकायचंय. मग आता त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? बघा कशी गंमत आहे. बदल हे माझ्या आजूबाजूला होत असतात, पण बदल माझ्या आतही होत असतात. बरोबर आहे. म्हणजे निसर्गाचे पण बदल आहेत, माणसाचे पण बदल आहेत, सगळे बदल आहेत. बदलाच्या ह्या सगळ्या क्रियेकडे आपण कसं पाहतो हा आपला मूलभूत दृष्टिकोन आहे. आणि बदलाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन जर निरोगी असेल तर मी आपोआपच स्वतःला परिवर्तनाच्या पातळीवरती नेईन. आता आपण असं बघू की बदलाकडे पाहण्याचे दृष्टिकोन कोणते कोणते असतात. काही लोक जे असे असतात ते म्हणतात की अरे बदल हो बदल न हो काय मला पडलेलं नाही, माझं चाललंय ते चालू दे. म्हणजे ते कसे असतात तटस्थ, आपल्या त्या पहिल्या कॅन्डिडेट सारखे. तो म्हणतो ना आय एम, मी आहे इतकंच, तो जो तटस्थ होता तसे काही जण बदलाकडे पाहतात. काही जण सबमिसिव्ह होतात दुसऱ्या लेव्हलला, भिडस्त होतात. अरे बाप रे, काय बदललं, अहो काय होतं का नव्हतं हो, आमच्या काळी किती सुंदर होतं, काय हे जग झालेलं आहे आणि आजच्या जगातनं काही रामच राहिलेला नाही. म्हणजे त्यांच्या बरोबर तुम्ही 15 मिनिटं बसलात, पहिल्यासारखं राहिलं नाही आता, लगेच नैराश्यात घेऊन जाते. करेक्ट, रडगाणंच होतं ते. नंतर काही जण जे असतात ते बदलामधला चांगला भाग जो असेल तो असा ओरबाडून घ्यायला लागतात. जसं मामा बैलावरून ट्रॅक्टरवर आला. आणि ते म्हणतात की बदल, मी त्या बदलाच्या पुढे आहे. बदल जर 50 मैल तासाला गतीने चाललंय तर मी 70 मैल जाईन. म्हणजे ते 4 वर जातात. 4 वर जातात. आणि हा 70 वर गेला की 4 वर, म्हणजे 70 वर गेला की 4, तो आपल्या 4 वर गेला, आक्रमक झाला. काही लोक बदलाच्या बाबतीमध्ये खूप आक्रमक असतात. म्हणजे त्यांना कसं दिसतं बघा, ते जगात लेटेस्ट आहे ना, ते माझ्याकडे यायलाच पाहिजे. म्हणून आधीच गाडीला वेटिंग मध्ये हे करून टाकतात की आता काय बघा, जर जगामधलं अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान
हे मला विकासाकडे नेणार असेल, हं. तर त्या बाबतीमध्ये मी आग्रही आहे असं म्हणता येईल. हो, हो, हं. हो. पण मी फक्त माझ्याच जीवनशैलीसाठी मला दाखवण्यासाठी. दाखवण्यासाठी करत असेल, तर ते आक्रमक म्हटलं पाहिजे. म्हणजे ते त्याची उपयोगिता आहे ते काही लक्षात न घेता ती आणून म्हणजे आपले रोड चांगले नाही आणि त्या गाड्या आज आपल्याला इथं आणून घ्यायच्या सगळ्या करेक्ट. जगातल्या लेटेस्ट. मग ते आक्रमक म्हटलं पाहिजे. हो, हां. हो. म्हणून आग्रही आणि आक्रमक या भूमिका सुद्धा बदलांना सामोरं जाताना खूप महत्त्वाच्या आहेत. हो. मग आता जर मला आग्रही भूमिकेवरती राहून या बदलांकडे पाहायचं असेल, तर मी कसं पाहायला पाहिजे? बघा, मी असं पाहायला पाहिजे, की जो बदल आहे, हं, त्या बदलामध्ये मी फक्त उपभोक्ता म्हणजे भोगणारा आणि उपभोगणाराच आहे, हो, हं, हो. की मी त्या प्रवाहामध्ये काहीतरी बदल करू शकतो. निदान माझ्यासाठी. हो. माझ्यापुरता. माझ्यापुरता का असेना, हं, हं, ते परिवर्तनाची सुरुवात आहे. हं. हं. बरोबर. दुसरी गोष्ट, की कोणताही बदल हा संपूर्णपणे फायदा देणारा नाही. कोणताही बदल हा संपूर्णपणे नुकसान नुकसानदायक देणारा नसतो. नाही. मला बदलाचं पृथक्करण करता यायला पाहिजे. हं, मला बदलाचं ॲनालिसिस करता यायला पाहिजे. याच्यामधले स्वहित आणि परहिताला पोषक असे भाग कोणते आणि स्वहित आणि परहिताला मारक असे भाग कोणते, हे मला बदलामधले समजून घेतले पाहिजेत. बघा, बरोबर. मी मुद्दामून एक चांगला बदल घेतो, ज्याला आपण ओव्हरऑल चांगला म्हणतो. आपल्या घरामध्ये एका छोट्या बाळाचा जन्म झाला. हं. आता आपण हा बदल आहे ना, ह्याच्याकडे किती सुंदर बघतो. हो. हं, बरोबर. आता हे छोटं बाळ आलं, सगळ्यांनी पेढे वाटले, हे सगळं झालं. वाह, वाह, वाह! वंशाला दिवा मिळाला पासून हो, सुरुवात अगदी झाली छान. सगळी. पण आता हे पोरगं रात्री झोपत नाही. हो, हो, हो. हां, हे पोरगं खाता-पिताना गडबड करतंय. हं. हां, हे पोरगं 50 वेळेला शू करतंय, शी हो, करतंय. हो, असं हे छोटं बाळ आहे. हं. म्हणजे आता त्या बदलातल्या आनंदाबरोबर हो. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्याच की नाही? आल्या, आल्या. हो, हां, हो, हो. म्हणून बदलाला सामोरं कसं जायचं? याच्यासाठी उत्तम उदाहरण आहे हे, हो. बाळाला कसं वाढवायचं. बरं. हं, हो. म्हणजे ते बाळ जेव्हा हसतं, तेव्हा हो. आपल्याला अगदी आनंद मिळतो. आनंद अस्मान ठेंगणं होतं. ते बाळ जेव्हा शांत कुशीत झोपतं, हो. तेव्हा आपल्याला मस्त वाटतं. हां, पण त्या बाळाला शिशू चालू झाली, त्याला काही तब्येतीला त्रास झाला, ते झोपेच ना, ते किरकिर करायला ते लागलं, दिवसा झोपतं आणि रात्री जागतं त्यावेळेस मग ते सगळ्यांना जागवतं. सगळ्यांना जागवतं. हं. म्हणजे कोणताही बदल हा त्या बाळासारखा असतो. तो सुख पण आणतो आणि काही प्रमाणामध्ये त्यामुळं आपल्याला जबाबदारीने वागायला लागणार. हो, हो. त्याच्यामुळे ज्या अडचणी निर्माण होणार, त्याला तोंड द्यावं लागणार. त्याशिवाय ते बाळ मोठं होत नाही. बरोबर. हं. आणि आपल्याला हवं तसंही ते मोठं होणार नाही मग. हं. म्हणजे एका बाजूला आपल्याला एवढं सहन केलं तरच ते मोठं होऊ शकतं. करेक्ट. आणि ते सहन करत असताना निष्क्रियतेने सहन न करता सक्रिय राहून त्याच्यामध्ये मला काय करता येईल, हे मला करायला पाहिजे. म्हणून बदलाला सामोरं कसं जायचं? तर जसं बाळाला वाढवतो तसं. हो, हो. हे एक सोपं आपल्या डोक्यात बसलं ना, हां, कारण बरं म्हणजे आपल्याकडे जर नवीन रेल्वे ट्रॅक पडला, तर आजूबाजूच्यांना आवाजाची सवय करून घ्यावाच लागणार आहे ती त्याची. नाहीतर अगदी, अगदी खरं आहे. त्याच्यावरून मला आठवलं, की ज्यावेळेला रेल्वे निघाली, हं. हं, तर तेव्हा त्या इंजिनाला लोकं राक्षस मानायचे हो, हो. आणि त्याच्यात बसायचेच नाहीत. बस. हो, एवढंच काय, की ज्यावेळेला जगातला पहिला सिनेमा तयार झाला हो. आणि तो फ्रान्समध्ये दाखवला गेला, त्याच्यामध्ये रेल्वे आणि इंजिनच होतं. तर पहिल्यांदाच सिनेमा बघणाऱ्या लोकांना असं वाटलं, की आता पडदा फाडून ते इंजिन आपल्या अंगावर येणार आहे, म्हणून ते खुर्च्या सोडून पळायला लागले. हो, हं. हो, म्हणजे बघ, प्रत्येक वेळेला बदलाने कधी-कधी माणसांची गाळण उडते, हो, 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 उडू शकते. हो. हं. मग आपल्याला काय करायला लागेल, की होणाऱ्या बदलांपैकी हं, हं, संभाव्य बदल काय होऊ शकतात, हं, याचं अभ्यास करून काहीतरी अनुमान बांधणं हं, हं, फार महत्वाचं हं, आहे. हं, हं. हं.
की त्याच्यामध्ये आज काय होतंय, उद्या काय होणार आहे, हो, हो. त्या त्या क्षेत्रामध्ये हं. आणि ही अनुमानं अभ्यासाशिवाय बांधायची नाहीत. हो, हो, हो. हं, बरोबर. त्यामुळं आपण काय करतो, हां, हे असं होईल, हे तसं होईल. हवेमध्ये नाही बाण सोडायची. हवेतले बाण नाही मारायचे. हां. आणि आपण बदलांच्या बाबतीमध्ये ना भरपूर हवेतले बाण आपल्याकडे मारतो. तर लय. हां, फार अरे माहीत ना काय 10 वर्षात काय होणार आहे माहीत नाही. हो, हो. हां, होऊ शकतं. पण मी जे काही बदलाचे अभ्यास करतोय माझ्यासाठी, हं, त्याच्यातून मला संभाव्य अनुमानं काढायची आहेत. हं. त्यामध्ये माझ्यावरती होणारे परिणाम काय आहेत त्याचा विचार करायचा आहे. आणि त्या परिणामांमध्ये पुन्हा तारक काय, मारक काय हो, हो. याचा विचार करून त्यावरती माझी स्ट्रॅटेजी किंवा माझी काय व्यूहरचना असेल, ती मला त्याच्यावरती तयार करायची आहे. साधी गोष्ट आपण लक्षात घेऊ, की इंधन आहे. आपण बघतोय, की काही आपले कन्व्हेन्शनल म्हणजे परंपरागत इंधनाचे आपले सोर्सेस आहेत. म्हणजे तिथून आपण इंधन घेतो. मग आता अपारंपरिक इंधन आलंय. म्हणजे आज आपल्याला माहिती आहे पेट्रोल, डिझेलच्या गाडीकडून आपण इलेक्ट्रिकच्या गाडीकडे चाललो आहोत. किंवा आपण कोळशावरती ऊर्जा होती ती आता सूर्याची ऊर्जा, वाऱ्याची ऊर्जा आपण हे सगळं करतो आहोत. ठीक आहे. तर ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, त्या आपापल्या क्षेत्राचा अभ्यास करून, संभाव्य परिणामांचा अभ्यास करून, त्या बदलाकडे एक प्रक्रिया म्हणून आपल्याला पाहता आलं पाहिजे. बरोबर, बरोबर. चेंज इज अ प्रोसेस. हां. आणि मी जेव्हा त्याचा असा अभ्यास करतो, तेव्हा आपोआप माझ्या आतल्या परिवर्तनाला सुरुवात होते. हं. म्हणून हे परिवर्तन आतून सुरू होणं गरजेचं आहे. हं. हं. आणि त्यावेळेला मला अतिशय रिअलिस्टिक राहून, म्हणजे जमिनीवरती राहून, वास्तवाचा विचार करून, आत्ताचं वास्तव आणि पुढे येणारं वास्तव हं, याचा सांगड घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो बिनचूक असणार नाही. हो, 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 हो. तो बिनचूक असणार नाही. हो. कदाचित त्यातला काही भाग हा अचूक असेल हो. आणि काही भाग पूर्णपणे चुकेल. हं, हं. त्यातला काही भाग अपेक्षेपेक्षा फार लवकर फळाला येईल, हो, हो. तर काही भाग फळणार नाही. हो. म्हणून त्या बदलाच्या प्रक्रियेकडे पाहणं हं. ह्या पद्धतीने म्हणजे माझ्यातलं परिवर्तन असेल. हो, हो, हो. आणि माझ्यातलं परिवर्तन जसं होत जाईल, तसं मी ते माझ्या आजूबाजूच्या लोकांना देत जाईन. हं, हं. हं. आणि त्यांना मी बदलाकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनाकडे आणेन. हं, हं. अशा प्रकारे मला माझ्या समूहाचं परिवर्तन करता येईल. हं. हं. आणि माझं परिवर्तन आणि माझ्या जवळच्यांचं परिवर्तन बदलाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचं झालं, हं. तर त्याच्यातून एक टीम तयार होईल. हं. बरोबर. एक संघ तयार होईल. हो, हो. हं. आणि मग तो संघ माझ्या कुटुंबातला असेल, माझ्या कामावरचा असेल, हं. मी समजा कारखान्यात काम करत असेन तर हो. तिकडं, मी हो. समाजात काम करत असेन तर हो, तिकडं, हो. मी शेतावर काम करत असेन तर तिकडं. हो, हो. आणि म्हणून आपल्याला बदल होतात, हं. तेव्हा पुन्हा रिॲक्ट न होता हं, हं. रिस्पॉन्डकडे जायचंय. हो, हो. आणि सर आता मला याच्यावरून एक असं आठवलं की सध्या एक बांबू चळवळ हं. खूप जोमानं काम हं. करते हं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बांधकामामध्ये हं. स्टीलच्या ऐवजी बांबूचा वापर करता येईल का ह्याच्यावर काहीतरी संशोधन बरोबर. बहुतेक चालू आहे. हां. आणि म्हणजे माहित नाही मला पण आहे असं काहीतरी ऐकण्यात आहे माझ्या. हां. तर संभाव्य बांबूचा वापर बरोबर. आणि मग आता त्यावेळेस जर बांबू लागणार असतील तर ती लागवड आत्ता सुरुवात केलेली आहे काही लोकांनी बरोबर. त्याच्यामध्ये. बरोबर. हो, हं. हो, मग त्यासाठी कदाचित बांबूच्या गुणधर्मात हो. काही बदल करायला लागणार हो, असतील, हो, हो. तर त्याच्यावरचं संशोधन व्हायला पाहिजे. हो, हो. बरोबर. हं. हो. म्हणजे बांबू कशाला रिप्लेस करणार आहे? हो, हो. त्याचे आत्ताचे गुणधर्म काय? काय? बरोबर. बांबूमध्ये असलेले आणि नसलेले गुणधर्म कोणते? कोणते? आणि त्या पदार्थाचे कोणते गुणधर्म बांबूत आणले जाऊ हो, शकतात? हो, हो, हो. असा जर सगळा अभ्यास केला आणि हे खरंच होऊ शकतं का? आणि हे खरंच होऊ शकतं का? हं, हं. असा जर अभ्यास केला,
तर आपण परिवर्तनवादी आहोत. हो, 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 हो. म्हणजे नुसतं बदलच नाही, हा. तर परिवर्तन. हा. असं आता विचार हे जे उदाहरण आहे हो, की हो. स्टील आणि बांबू, हो, हो. तर हे अभ्यासासाठीचं क्षेत्र आहे. क्षेत्र आहे. बरोबर आहे. हं. हो, हो. म्हणजे बदलांचा मुकाबला करायचा असेल, हं, तर आपल्याला आपापल्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये हं. हं, बदलांच्या कडे पाहण्याची ही दृष्टी विकसित करावी लागेल. हो, हो, हो. काय आहे, बदल होत राहणार आहेत. बरोबर. पण त्याच्याबरोबर दृष्टी विकसित करण्याचं कौशल्य हं. आपल्याला डोळस बनवेल. हो. आपण डोळस झालो, की आपण परिवर्तनाच्या वाटेने जाऊ. बरोबर. आणि त्या परिवर्तनामध्ये पुन्हा आपल्याला स्वहित परहिताची सांगड घालायचीच आहे. हं, हं. हं. आता हे करत असताना बऱ्याच वेळेला आपल्याला त्या वेळेला विरोधाचा सामनाही करावा लागेल. बरोबर. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा एखादा नवीन विचार, भले तो स्वहिताचा परहिताचा आहे, हो, हो. तो नवीन विचार घेऊन जेव्हा येते, हो. तेव्हा त्या व्यक्तीला लागलीच पाठिंबा मिळेल असं नाही. नाही. बरोबर. हं. त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये मत दिलं जाईल. हो, तो विरोध सुद्धा खूप सक्रिय होईल. हो, हो, हं. हो, हो. त्याचं कारण की अनेकांना बदल नको असतो. अनेकांना बरोबर. वाटत असतं, की जे काही चाललंय ते ठीक आहे. कशाला हा नवीन बदल पाहिजे? हो, 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 हो. पण समजा परिवर्तनाच्या वाटेवरती असलेल्या व्यक्तीला आणि समूहाला असं वाटत असेल, हं, की आम्ही वास्तवाला धरून आहोत. हं, आम्ही वैज्ञानिक आहोत हं, आणि आम्ही स्वहित परहिताला जोडत आहोत. हं, तर त्यांना समोरच्या विरोधकाच्या भावना समजून घेऊन हं, त्या विरोधी मतांचा सामना कसा करायचा, हं. हे बौद्धिक पातळीवरती लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे आता जे वाईन प्रकरण झालंय, हं. ते ह्या ह्या कॅटेगरीमध्ये मोडतंय का? हां. आता शेतीच्या क्षेत्रामध्ये हं, हं. अगदी हमी भावापासून हो, हो, हं, ते द्राक्षांचा उपयोग कसा करावा हो, हो. आणि वाईन निर्मिती करावी किंवा करू नये, हं, ह्याच्यावरती उलट-सुलट मतं येणार. हं. हो, हं. हो. त्या सगळ्याच्या मध्ये आपल्याला स्वहित हो, परहिताची हो. सांगड सांगड घालावी घाल. लागणार हो, हो, हो. आणि ह्याचं एक उत्तर नाही आहे. हं. बरोबर. आणि जितकी मतं हं, ह्या बाजूने किंवा त्या बाजूने मांडली जातील, हं, हं, ती मतं उपयुक्त आहेत हे लक्षात घेऊया. हं, हं. दोन्ही बाजूची. दोन्ही बाजूची. बरोबर. हं. कारण त्याच्यामध्ये थोडी-थोडी उपयुक्तता आहे. हं, हं. दोन्हीकडेही थोडी-थोडी उपयुक्तता आहे. हां. हं. हे ना प्रत्येक बाजूमध्ये लक्षात घेतलं पाहिजे. हं. म्हणून आता त्यामध्ये संघर्षही होतो. हो. हां, द्राक्षाचा उपयोग कसा करावा? हं. बरोबर आहे. द्राक्षाचा उपयोग खाण्यासाठी करावा, मनुकासाठी करावा का वाईन निर्मितीसाठी करावा? बरोबर. हो. बरोबर आहे. तर हा इथं संघर्ष निर्माण होऊ शकतो. हो, हो. हा वैचारिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. हं. पण त्यामध्ये आपल्याला हे पाहायचंय, म्हणजे की वैचारिक मग त्याला ते नैतिकतेकडे पण घेऊन जाऊ शकतात. घेऊन जाऊ शकतात. हं. म्हणूनच आपल्याला सगळ्या गोष्टी तपासून पाहाव्या लागतील मोकळ्या मनानं. हं. मोकळ्या मनाने. हां. याच्यात वैचारिक काय, याच्यात नैतिक काय, ह्याच्यात वैज्ञानिक काय? मग तटस्थपणे पाहावं लागेल का ह्या हां, गोष्टीवर? आता ना खूप छान प्रश्न आहे. आपल्याला जर आपण पूर्ण तटस्थ झालो आपल्या व्याख्येप्रमाणे, हो, हो. तर पाहता नाही येणार. हां. हं. आपल्याला 3 नंबरवरती राहून म्हणजे आग्रही भूमिकेवरती राहून हं, हं. निरीक्षक, हं, हं, हं. हो, हो. तटस्थ आणि निरीक्षक ह्याच्यातला फरक लक्षात हो, घेऊ, हो. की हा निरीक्षक आहे. पण हा निरीक्षक कसा आहे? तर हा सहवेदना असलेला निरीक्षक आहे. सहवेदना म्हणजे समीक्षक निरीक्षक असं म्हणता येईल असं का? म्हणूया आपल्याला त्याला. पण आपल्याकडे समीक्षक हा शब्द फारच वेगळ्या हो, पद्धतीने हो. वापरला जातो. पण हा सहवेदना असलेला निरीक्षक आहे. हं. म्हणजे त्याला जो समोरचा माणूस आहे त्याच्या विचारांचा विरोध घेताना किंवा त्याचा प्रतिवादही करताना त्याच्या भावनांची कदर ठेवून केलेला तो प्रतिवाद आहे. हं, हं. हं, बरोबर. बरोबर. हे जर आपण केलं, तर आपण खरे परिवर्तनाच्या वाटेवरती आहोत असं म्हणता येईल. कॉन्ट्रोव्हर्सीज, वाद-विवाद, विसंवाद निर्माण होणं, त्यातून संघर्ष निर्माण होणं, हा बदलांचा एक अटळ आणि अविभाज्य घटक आहे. बरं. हं. परंतु त्याला तोंड देत असताना हं.
आपापल्या भूमिका सतत तपासून पाहत. बरं. विज्ञान काय म्हणतंय ह्याचा मागोवा घेत. हं? आणि नीतीची विवेकी व्याख्या काय याचा विचार करत माणसाला पुढे जावं लागणार आहे. म्हणजेच कुणाकडे एका समस्येचं रेडीमेड उत्तर असेल असं नाही. बरोबर. पण आपण जर ह्या भूमिकेमधून बदलांना सामोरे गेलो तर आपण त्या बदलांमधले जास्तीत जास्त तारक भाग घेऊ शकू, ते वाढवू शकू आणि मारक भाग आपण कमी करू शकू. म्हणून तुम्ही कला क्षेत्रात असा की सामाजिक क्षेत्रात असा की राजकीय क्षेत्रात असा, परिवर्तनाचा हा अर्थ आपण जो आपल्या असर्टिव्हशी जोडला आहे तो जोडून पुढे जाणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. तेव्हा हे आपण आज का पाहतो? कारण नाहीतर आपण भेलकांडून जाऊ रे या बदलामध्ये. कुठल्या क्षेत्र असं नाहीये की जिथे बदल होत नाहीये. तर त्या सगळ्या बदलामध्ये आपल्याला जर स्थिर राहायचं असेल तर महत्वाचा मुद्दा स्थिरता म्हणजे काय हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. आपल्याला वाटतं कुठं थांबायचंय आपल्याला. हे स्थिरता म्हणजे काय? तर गंमत बघ, स्थिरता ही खूप डायनॅमिक गोष्ट आहे हे लक्षात घेत नाही आपण. आपण काय म्हणतो स्टॅबिलिटी. आता इंग्रजीतले 2 शब्द आहेत. स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता आणि स्टॅटिकनेस म्हणजे निष्क्रियता. बघा, आता स्टॅबिलिटी किंवा स्थिरता ही या जीवनात कधी असते तर विचार, भावना आणि वर्तन हे सतत फिरत आहेत, त्यांची गती आहे. काळ हा सतत फिरत आहे, त्याची गती आहे. काळाची गती, माणसाची गती यांच्यामध्ये जेव्हा रिदम निर्माण होतो, तो रिदम कसा असतो तर भोवरा जेव्हा अत्यंत गतीने फिरत असतो त्यावेळेला तो स्थिर दिसतो. स्थिर दिसतो. बरोबर. ती स्टॅबिलिटीची डेफिनिशन आहे. स्टॅबिलिटी इज व्हेरी डायनॅमिक. म्हणजे विचार, भावना, वर्तन हे सतत बदलाशी जुळवून घेत आहेत. आणि त्या जुळवून घेण्याला लय आहे, ताल आहे, तर तो भोवरा स्थिर दिसणार. पण भोवरा जेव्हा सगळ्यात स्थिर असतो तेव्हा तो सगळ्यात गतिमान असतो. आणि ज्या वेळेला भोवरा भेलकांडतो, कलंडतो आणि शेवटी थांबतो तेव्हा तो स्टॅटिक म्हणजे निष्क्रिय असतो. म्हणून स्थिरता आणि गती ह्यांचं नातं लक्षात घेणं फार गरजेचं आहे. स्थिरता म्हणजे निष्क्रियता नव्हे, तर गतीमधला रिदम, ती लय म्हणजे स्थिरता. भोवऱ्याचं उदाहरण माझं नाही, ज्ञानेश्वर माऊलींचं. पण ते मला दिसत होतं ना की मी लहानपणी भोवरा खेळलेलो आहे, पण पाहिलेलं आहे पण. कारण पूर्वी मोबाईल नसल्यामुळे आम्हाला दुसरे काही पर्याय नव्हते ना. तेव्हा मोबाईलचा भोवरा तयार नव्हता झाला. हो, मोबाईलचा भोवरा तयार नव्हता. तर अशा पद्धतीने आपण जर परिवर्तनाकडे पाहिलं तर आपण इथे पुढे जाऊ शकू. आणि मग परिवर्तनाच्या वाटेवर बरं का, जेव्हा वारकरी म्हणून आपण निघणार तेव्हा सगळेच जण काय आपल्या दिंडीत सामील नाही होणार. नाही. थोडेसेच जण कौतुक करतील, राहिलेले भरपूर टीका करतील. अरे हे काय तिकडे काम धंदा सोडून. तर त्याला सामोरं कसं जायचं पुढच्या एपिसोड मध्ये. हो. आणि सर, टीकाकार सगळ्यालाच असतात बरं का. अगदी घरात सुद्धा. म्हणजे दैनंदिन पावलाला बायको सारखी टीकाच करते. तुम्ही हेच नाही केलं, तेच नाही केलं, तुम्हाला हेच नाही, तुमचं असंच नाही, तसंच नाही. तर त्या टीकाकारापासून पहिली सुरुवात आपल्याला करावं लागेल. कसं असतं माहितीये, निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलं घरातच, निंदक घरातच असावा. मी तुला आता उत्तर देत नाही, पुढच्या एपिसोडला देतो. नक्की. किती मस्त होतं ना की गतिशील जर असेल तर ती स्थिरता पण वाटायला लागते. आणि ज्यावेळेस सगळं थांबतं त्यावेळेस निष्क्रियता असते. हा विचार अगदी भोवऱ्यातून
ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी सांगितला, तोच आज आपल्या भाषेमध्ये सर आपल्याला सांगतायत. आणि आपल्या उदाहरणातून जे आपल्याला कळायला खूप सोपं जातंय. म्हणजे अगदी आपलं सगळं नीटनेटकं करून आपल्याला चमच्यानं भरविण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. आपल्याला चावायचा पण नाही. फक्त गिळायचं आहे. त्याचं ते काम करत राहणार आहे. आपल्याला ही मी मैफिलच म्हणतो, कारण गप्पाच आहेत ना नुसत्या, पण त्या अनुभवाच्या गप्पा आहेत. आपल्याला त्या मारत राहायच्यात. राम.